नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अखिल महाराष्ट्र बुरुड समाज संघटना संलग्नित परभणी जिल्हा बुरुड समाज संघटनेचा मराठवाडा स्तरीय सामूहिक विवाह सोहळा आज जिंतूर रोडवरील श्रीहरी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी वेदांताचार्य सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, खासदार संजय जाधव, मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूराव नागेश्वर, स्वागताध्यक्ष सुरेश पदमगिरवार, आयोजक जवाहर पदमगिरवार यांची उपस्थिती होती. संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यात 11 जोडपे विवाहबद्ध झाले आहेत. या सोहळ्यातील प्रत्येक जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य देण्यात आलंय. आयोजकांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की असे सामूहिक विवाह सोहळे प्रत्येक समाजात होणे गरजेचे आहे. आज संपन्न झालेल्या सामूहिक विवाह सोहळा पार पाडण्यासाठी मुख्य नियोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. आज वाढती महागाई आणि होत असलेलं नुकसान यासाठी आज बुरुड समाजानं एक चांगलं उदाहरण समाजासमोर ठेवलेलं आहे. या सामूहिक विवाहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळा बुरुड समाज आज एकत्र टाकलेला आहे आणि प्रत्येक गावातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावखेड्यातून समाजाचे लोक आलेले आहेत. या सामूहिक विवाहाच्या निमित्तानं आज 11 जोडपे त्यांचे लग्न झाले असले तरी अनेक आज इथं सोयरिका जुळून राहिलेल्या आहेत. आज नाते कमी झाले, प्रत्येकाला एक असल्यामुळे कधी मामा मावसा कमी झाल्यामुळे या निमित्तानं सगळ्या समाजातील लोकमंडळी आल्यावर, नातलग इथं आल्यावर सगळ्यांच्या भेटीगाठी होऊन राहिल्या आणि कमी खर्चात चांगला कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. म्हणजे खर्चाला आटोका कसा आणला पाहिजे याचं चांगलं उदाहरण परभणी मराठवाड्याच्या बुरुड समाजाने दिलं आहे. माझं आव्हान आहे सगळ्या समाजांना की आज काळाची गरज झालेली आहे. आपण सगळ्यांनी सामूहिक विवाहामध्ये सहभागी होऊन एक चांगलं उदाहरण या राज्यासमोर ठेवलं पाहिजे. यात आपण सगळे सहभागी व्हावं. मी मराठवाडा परभणी बुरुड समाजाचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. या विवाहामध्ये जे जोडपे विवाहबद्ध झाले त्यांना खूप खूप आशीर्वाद देतो. आहे मेळावा, त्यांनी खूप छान पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे आणि सगळ्यांसाठीच आहे. गरीब असो समान पद्धतीने मेळावा साजरा केलेला आहे. फार आवडलेला आणि दोघेही आनंदी. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.